मित्रांनो, इराण करारानंतर तेल हे $80 पेक्षाही खाली आलेलं आहे. तर जिओने जागतिक पेटंट रँकिंग मध्ये टॉप 20 मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इलॉन मस्क म्हणतात ट्रिलिनियर नंतर क्वाड्रिलिनियर होणं हे काही इम्पॉसिबल नाहीये. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. चालतं मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. मित्रांनो, पहिली न्यूज आहे इराण कराराबद्दल. मित्रांनो, ब्रेंट क्रूड ऑइल हे $80.47 पर बॅरल या रेटवर आलेले आहे, जे मागील 4 महिन्यातील सर्वात कमी किंमत आहे. इराण शांतता कराराने हॉर्मुझ स्ट्रेट पुन्हा उघडण्याचा मार्ग मोकळा झाला असून जागतिक तेल पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे तेल व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्री केलेली आहे. भारत दरवर्षी सुमारे $125 बिलियन किमतीचे क्रूड ऑइल आयात करतो, म्हणजे भारताच्या अॅन्युअल इम्पोर्ट बिलमध्ये 15 ते 20 लाख कोटींचा नक्कीच सेव्हिंग करू शकतो. जर तेल $70 ते $75 वर आले तर दिल्लीमध्ये पेट्रोल हे 8 ते 10 रुपये पर लिटरने स्वस्त होऊ शकते. मित्रांनो, इंडिगो, एशियन पेंट्स, कॅस्ट्रोल इंडिया, MRF या स्टॉकमध्ये तेल घसरणीचा थेट फायदा मिळतो. ऑइल $75 खाली गेले तर एव्हिएशन आणि पेंट सेक्टरमध्ये बंपर नफा होऊ शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे झेप्टो IPO बद्दल. झेप्टोचे सहसंस्थापक आदिक पालिचा आणि कैवल्य वोरा यांनी जाहीर केले आहे की ते कंपनीच्या येणाऱ्या IPO मध्ये एकही शेअर विकणार नाहीये. मित्रांनो, ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे IPO येण्याआधी. जर तुम्ही मागची व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी डिस्कस केलं होतं की ह्या दोघांचा कंपनीमध्ये फक्त 1% शेअर आहे आणि त्यांचा एकत्रित 19% शेअर हा त्यांच्या वडिलांच्या VC मधनं इन्व्हेस्टेड आहे. जर ते बोलत असतील की फाउंडर्स ह्या IPO मध्ये शेअर सेल करणार नाही, दॅट मीन्स त्यांच्या 1% मधील शेअर ते डायल्यूट करणार नाहीयेत. पण जर तुम्ही विचार केला तर फाउंडर्सकडे ऑलरेडी त्यांच्याकडे शेअर उरलेले नाहीयेत. त्यामुळे झेप्टोच्या IPO मध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही नक्कीच लक्ष द्या. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्विगीच्या टोईंग ॲप बद्दल. तर स्विगीने लॉन्च केलेल्या बजेट फूड डिलिव्हरी ॲप टोईंगने डेली ऍक्टिव्ह युजर्स आता झोमॅटो आणि मूळ स्विगी ॲपच्या तुलनेत जवळ येत असल्याचे इंडस्ट्री रिपोर्ट सांगत आहेत. टोईंग ही ॲप मुख्यतः स्टुडंट आणि यंग प्रोफेशनलसाठी डिझाईन केली गेली असून यामध्ये 79 ते 149 च्या रेंजमध्ये मील्स उपलब्ध आहेत आणि जे की रेग्युलर डिलिव्हरी ॲपपेक्षा 40 ते 50% स्वस्त आहेत. झोमॅटोचे CFO मात्र स्पष्टपणे सांगतात की त्यांना टोईंग मॉडेल कॉपी करण्याची अजिबात इच्छा नाही आहे, परंतु टोईंगच्या वाढत्या युजर बेसने झोमॅटोला विचार करण्यास भाग पाडू शकते. टोईंगने पुणे, नाशिक, नागपूर, दिल्ली, NCR, मुंबईमध्ये विस्तार केला असून लो ऑर्डर व्हॅल्यू सेगमेंटमध्ये हे ॲप एक डिस्ट्रप्टर बनत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे निखिल कामत बद्दल. तर झिरोदाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी फूड स्टोरीज या प्रीमियम फूड लाईफस्टाईल स्टार्टअप मध्ये 50 कोटींची फंडिंग राऊंड पूर्ण केली आहे, ज्यामध्ये फूड स्टोरीज ही कंपनी फ्युचर रिटेलचे दिवाळखोर बनलेले CEO किशोर बियानी यांच्या मुली अश्नी आणि अवनी बियानी यांनी स्थापन केलेली आहे. ही कंपनी दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबाद मध्ये गुरमीत फूड प्रोडक्ट्स, आर्टिसन चीज आणि ऑर्गॅनिक स्नॅक्स इत्यादी विकते आणि आता मुंबईच्या बांद्रामध्ये फ्लॅगशिप स्टोअर उघडत आहे. मित्रांनो, फूड स्टोरीज ही अनलिस्टेड आहे, परंतु निखिल कामत यांच्या इन्व्हेस्टमेंट पॅटर्नमुळे प्रीमियम फूड D2C गुरमीत ब्रँड्स हे फ्युचर ग्रोथ सेक्टर बनत आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रेझर पे बद्दल. रेझर पेने सेबीकडे $500 ते $600 मिलियन म्हणजेच 5,000 ते 6,000 कोटीच्या IPO साठी कॉन्फिडेन्शियल ड्राफ्ट रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस म्हणजेच DRHP दाखल केलेले आहे, जे दिनांक 12 जून 2026 रोजी फाईल करण्यात आलेले आहे. पोस्ट IPO व्हॅल्युएशन ही त्यांची $5 ते $6 बिलियन अपेक्षित आहे, जे 2021च्या पीक व्हॅल्युएशन म्हणजे $7.5 बिलियन पेक्षा कमी आहे. पण हे भारताच्या पेमेंट सेक्टरसाठी एक ऐतिहासिक लिस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे एअरटेल विरुद्ध जिओ. तर एअरटेलने भारताच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन कडे अधिकृत तक्रार दाखल केलेली आहे की जिओने 2022च्या ऑक्शनमध्ये खरेदी केलेला 26 गिगाहर्ट्झचा स्पेक्ट्रम, जो की 5G मोबाईल ब्रॉडबँडसाठी वापरायचा होता, तो वायफाय सर्व्हिससाठी वापरण्याचा ते प्रयत्न करत आहेत. जिओने IEEE वायफाय स्टँडर्ड वापरून 26 गिगाहर्ट्झ मध्ये हाय स्पीड होम ब्रॉडबँड सुरू करण्याची तयारी केलेली आहे, जे की फायबर नसलेल्या भागात इंटरनेट पोहोचवण्यासाठी वापरायचे आहे. एअरटेलचे म्हणणे आहे की यामुळे त्यांच्या 5G नेटवर्कमध्ये इंटरफेरन्स होईल आणि हे जागतिक
3GPP स्टँडर्ड पासून डिस्ट्रॅक्शन आहे. DOTच्या टेक्निकल विंगने जून अखेरपर्यंत फायनल फ्रेमवर्क ठरवण्याचे टार्गेट ठेवलेले आहे आणि या दरम्यान 200 मेगाहर्ट्झ गार्ड बँड ठेवण्याचाही विचार सुरू केलेला आहे. मित्रांनो, हा स्पेक्ट्रम डिस्प्यूट प्रकरण जर जिओच्या बाजूने निघाला तर जिओचे ब्रॉडबँड बिझनेस खूप जास्त मजबूत होईल आणि अर्थातच एअरटेलला नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जिओ प्लॅटफॉर्म बद्दल. तर जिओ प्लॅटफॉर्म्सने WIPO म्हणजे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनच्या PCT म्हणजे पेटेंट कॉर्पोरेशन ट्रीटी रँकिंगमध्ये जागतिक स्तरावरती 20व्या स्थानावर झेप घेतलेली आहे आणि यामध्ये त्यांनी जवळजवळ 320 स्थाने वर चढण्याची कामगिरी केलेली आहे. मार्च 2026 पर्यंत जिओने 6,817 पेटेंट दाखल केले असून त्यातील 1,009 पेटेंट ग्रांट्स मंजूर झालेले आहेत आणि यातील 4,424 पेटंट्स परदेशातील ज्युडिशरीमध्ये फाईल्ड आहेत. जिओचा पेटेंट पोर्टफोलिओ हा 5G ॲडव्हान्स, 6G आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI नेटिव्ह नेटवर्क्स, क्लाउड कम्प्युटिंग, एज इंटेलिजन्स आणि नेटवर्क स्लायसिंग यावर केंद्रित आहे. हे स्थान जिओला हुवाई, सॅमसंग, कॉलकॉम, LG, पॅनासॉनिक, नोकिया, गुगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्टच्या बरोबरीने ठेवत आहे, जे भारताच्या टेक्नॉलॉजी सोव्हेरेनिटीसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. मित्रांनो, जिओचे वाढते पेटेंट पोर्टफोलिओ म्हणजे फ्युचर टेक्नॉलॉजी रॉयल्टीज आणि 6G लीडरशिप. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर होल्डर्स याचा इनडायरेक्ट लाभ घेणार आहेत. जिओ IPO येताना हे फॅक्टर व्हॅल्युएशन वाढवणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे की चायनाने R&D मध्ये अमेरिकेला सुद्धा मागे टाकलेला आहे. OECDच्या नवीन आकडेवारीनुसार चायनाने 2024 साली पहिल्यांदाच अमेरिकेला रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्व्हेस्टमेंटमध्ये मागे टाकलेले आहे. चायनाने $1.03 ट्रिलियन गुंतवले तर अमेरिकेने $1.01 ट्रिलियन. चायनाच्या R&D इन्व्हेस्टमेंटने गेल्या 20 वर्षांमध्ये सरासरी 12% अॅन्युअल ग्रोथ अचीव्ह केलेली आहे, जो अमेरिकेच्या 4.4%च्या तिपटीहूनही जास्त आहे. 2030 पर्यंत चायना अमेरिकेपेक्षा 30% जास्त R&D इन्व्हेस्टमेंट करेल असा आता अंदाजा दर्शवला जात आहे. याचा अर्थ AI, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये चायना पुढे जाऊ शकतो. भारतासाठी हे एक वेकअप कॉल आहे. आपण R&D मध्ये GDPच्या केवळ 0.7% खर्च करतो, तर चायना GDPच्या 3%हूनही जास्त खर्च करतो. मित्रांनो, चायनाचं R&D म्हणजे सेमीकंडक्टर, AI, EV बॅटरीज टेक्नॉलॉजी मध्ये त्यांची भविष्यातील डॉमिनन्स आहे. भारतातील KPIT टेक्नॉलॉजीज, टाटा इलेक्सी या R&D लेड कंपनीज तुम्ही नक्कीच वॉच करा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट बद्दल. तर SBI रिसर्चच्या आकडेवारीनुसार FY 25-26 मध्ये भारतातील प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अनाउन्समेंट ही 51% वाढून ते आता 56 लाख कोटींवर म्हणजे सुमारे $672 बिलियन वर पोहोचलेले आहे, जे फायनान्शियल इयर 25च्या 37 लाख कोटींपेक्षा खूपच जास्त आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये सर्वाधिक 28.9% हिस्सा आहे आणि यानंतर पॉवर सेक्टरमध्ये 28.7% आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा 23.1% इन्व्हेस्टमेंट येत आहे. आणि मित्रांनो, हे आकडे सांगतात की भारतातील कॉर्पोरेट बॅलन्स शीट्स किती आता मजबूत झालेले आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे RBI बद्दल. तर RBIने दिनांक 13 जून 2026 रोजी एक ऐतिहासिक नोटिफिकेशन जारी केले आहे, ज्यामध्ये सर्व पर्सन्स रेसिडेंट आउटसाइड इंडिया म्हणजे PROIs म्हणजेच NRI आणि OCI आणि त्यांच्या व्यतिरिक्त परदेशातील सर्व व्यक्ती यांना पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट स्कीम द्वारे भारतातील लिस्टेड कंपनीजमध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. नवीन नियमानुसार कोणताही एकच विदेशी व्यक्ती एखाद्या लिस्टेड कंपनीच्या 10% पर्यंत शेअर्स खरेदी करू शकतो आणि सर्व विदेशी व्यक्तींचा एकत्रित हिस्सा हा 24% पर्यंत जाऊ शकतो. अथॉरिटीज डीलर बँक्स आता फॉरेन इंडिव्हिज्युअलसाठी रिपॅट्रिएबल रुपी अकाउंट्स उघडू शकतात, ज्यामुळे डिव्हिडंड आणि कॅपिटल गेन थेट परत पाठवता येतील. हा निर्णय मित्रांनो भारतीय स्टॉक मार्केटमध्ये परदेशी भांडवलाचा मोठा प्रवाह आणण्यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. मित्रांनो, फॉरेन इन्व्हेस्टमेंट रूटमुळे इंडियन ब्ल्यू चिप स्टॉक्स लाईक रिलायन्स, TCS, इन्फोसिस, HDFC बँक यांना नवीन फॉरेन बायर्स मिळतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ई-कार्स बद्दल. तर मारुती सुझुकीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक व्हेकल ई-विटाराची प्रोडक्शन टार्गेट तब्बल 69% कमी केलेले आहे. मूळ टार्गेट एप्रिल-सप्टेंबर 2026 साठी 26,500 युनिट्स होते, जे आता केवळ
8,200 युनिट्सवर आलेले आहे. याचे मुख्य कारण आहे रेअर अर्थ मटेरियलची जागतिक टंचाई, जी ईव्ही बॅटरीज, मॅग्नेट्स आणि मोटर कंपोनेंटसाठी अत्यावश्यक असतात. चायनाने जी ईव्ही बॅटरी, मॅग्नेट्स आणि मोटर कंपोनेंटसाठी खूप मॅन्डेटरी असतात. चायनाने रेअर अर्थ एक्सपोर्टवरती रिस्ट्रिक्शन लादल्यामुळे सुझुकी जापानला मारुतीसाठी पार्ट्स पुरवणे कठीण झालेले आहे. या उशिराच्या वातावरणात देखील मारुतीचे ईव्ही सेल्स मार्च 2026 मध्ये 321% मंथ ऑन मंथ वाढलेले आहेत. म्हणजे डिमांड खूप आहे पण सप्लाय भेटत नाहीये. तर मित्रांनो, इलॉन मस्कचे एक बोल्ड स्टेटमेंट आलेलं आहे. इलॉन मस्कने जून 15 रोजी स्पेसएक्सच्या आयपीओ नंतर एक धाडसी प्रेडिक्शन केलेले आहे. स्पेसएक्स 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अॅन्युअल रेव्हेन्यू गाठेल आणि जर ते झाले नाही तर 2031 पर्यंत नक्की होईल, असे इलॉन मस्कचे म्हणणे आहे. हे टार्गेट मॉर्गन स्टॅनलेच्या $330 बिलियन आणि गोल्डमन सॅक्सच्या $474 बिलियन च्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त आहे. स्पेसएक्स आयपीओ नंतर स्टॉकने डे 3 ला $171 आकडा गाठला आहे, ज्यामुळे कंपनीचं व्हॅल्युएशन हे $2.1 ट्रिलियन झालेलं आहे. तर मित्रांनो, इलॉन मस्क हे जगातील पहिले ट्रिलियनियर बनलेले आहेत. त्यांनी आता एक्सवर एक शॉकिंग विधान केले आहे. त्यांचं म्हणणं आहे की क्वाड्रिलिनियर होणे इम्पॉसिबल नाहीये, पण त्यासाठी चंद्र आणि मंगळावरती फॅक्टरीज उभे करावे लागतील. मित्रांनो, एक क्वाड्रिलिनियर म्हणजे आजच्या जागतिक जीडीपीच्या जवळपास 10 पट. इलॉन मस्क यांनी हे देखील सांगितले की तेव्हा डॉलर हे करन्सी राहणार नाही, तर एक्सचेंजसाठी फक्त मास आणि एनर्जी वापरली जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सिल्वर बद्दल. तर सिल्वरने जानेवारी 29, 2026 रोजी ऑल टाइम हाय नोंदवला होता, पण आज ते ऑल टाइम हाय पासून 42% घसरलेलं आहे. तरी हे सांगणे महत्वाचे आहे की सिल्वर अजूनही जानेवारी 26च्या सुरुवातीपेक्षा तब्बल 100% वरती आहे. मित्रांनो, सिल्वरची 42% करेक्शन लॉंग टर्म बायर्ससाठी ॲक्युम्युलेशन ऑपॉर्च्युनिटी असू शकते. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की मोदी आणि ट्रम्पच्या बायलॅटरल मीटिंगचे आउटपुट काय असतात ते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे की तुमची फेवरेट न्यूज कोणती होती. तर अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूजसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.